नमस्कार सर्वांना. माझं नाव जान्हवी पंचपोर. माझ्या युट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आपण जनरल ऑर्गॅनिक केमिस्ट्री या टॉपिक वरती व्हिडिओ लेक्चर सिरीज केली आहे. त्यामध्ये आपण IUPAC नोमेनक्लेचर हा पण पॉइंट स्टार्ट केलाय. त्यातला आपला हा तिसरा व्हिडिओ आहे. पहिल्या 2 व्हिडिओज मध्ये आपण काय बघितलं होतं, तर नोमेनक्लेचर फॉर हायड्रोकार्बन्स म्हणजे काय, फक्त हायड्रोजन आणि कार्बन, बाकी कोणताही फंक्शनल ग्रुप, हेटेरो ॲटम नाही. ते वाला आपण आधीच्या 2 व्हिडिओज मध्ये बघितलंय. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत IUPAC नोमेनक्लेचर फॉर कंपाऊंड्स कंटेनिंग फंक्शनल ग्रुप. फंक्शनल ग्रुप म्हणजे कोणते, अल्कोहोल किंवा इथर, अमाइन्स, अमाइड वगैरे. तर हे फंक्शनल ग्रुप आले तर नाव कसं द्यायचं, कळाले? तर आपला जो आता पहिला व्हिडिओ असणार आहे, म्हणजे फंक्शनल ग्रुप वरती सुद्धा 2-3 व्हिडिओ होणार आहे. तर त्यातला हा जो पहिला व्हिडिओ आहे हा कशासाठी आहे, तर फंक्शनल ग्रुप कंटेनिंग ऑक्सिजन ॲटम, फक्त ऑक्सिजन असणारे किंवा ऑक्सिजन ॲटम आहेत असलेवाले फंक्शनल ग्रुप आपण बघणार आहोत. तर हे कोणकोणते, पहिला आहे अल्कोहोल, देन इथर, इपॉक्साइड. ओके, हे 3 जण कोणते आहेत, तर सी सिंगल बॉन्ड ओ. ओके, हे 3 जणांमध्ये काय आहे, सी सिंगल बॉन्ड ओ. नेक्स्ट फंक्शनल ग्रुप अल्डिहाइड कीटोन, दिस कंटेन्स सी डबल बॉन्ड ओ. ओके, इथं 3 बॉन्ड येणार आहेत, बरोबर. आणि कार्बोक्सिलिक ऍसिड, कार्बोक्सिलिक ऍसिड म्हणजे काय, सी डबल बॉन्ड ओ ओ, म्हणजे अजून एक ऑक्सिजन वाढला. ओके, and these are called as acid derivatives. ओके, ऍसिड डेरिव्हेटिव्ह मध्ये काय असतं, COO ग्रुप असतो आणि अजून एक्स्ट्रा एखादा फंक्शनल ग्रुप किंवा अजून एखादा इथं इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट. दीज आर 4 ऍसिड डेरिव्हेटिव्ह. ठीक आहे, डेरिव्हेटिव्ह इज नथिंग बट ऍसिड पासून ते तयार झालेत म्हणून ऍसिड डेरिव्हेटिव्ह. ठीक आहे, सो आपण या सगळ्यांचं फंक्शनल ग्रुप और हाऊ टू गिव्ह नेम ते आपण बघूयात. सो द थिंग इज, प्रत्येक वेळेस फंक्शनल ग्रुप जेव्हा आपण अनालिसिस बघणार आहोत, त्या नोमेनक्लेचर बघणार आहोत, त्यावेळेस काय लक्षात ठेवायचं आहे, तर फंक्शनल ग्रुपला सफिक्स आणि प्रिफिक्स असतो. ठीक आहे, वेन यू हॅव सिंगल फंक्शनल ग्रुप, ओके, वी कॅन कॉल इट एज मोनो फंक्शनल ग्रुप, or otherwise 2 or more functional groups. Okay, 2 or more, but they are same. इट्स लाईक अल्कोहोलच 2 वेळा लिहिला किंवा अल्डिहाइड 4 वेळा घेतला, ऍसिड 10 वेळा घेतला, तर एकच फंक्शनल ग्रुप रिपीट झाला तर तोच ग्रुप येणार आहे. ओके, तर ह्या दोन्ही केसेस मध्ये आपण काय वापरतो, सफिक्स. काय वापरतो, सफिक्स. ठीक आहे, पण सपोज इफ यू हॅव 2 डिफरंट फंक्शनल ग्रुप्स, ओके, डिफरंट फंक्शनल ग्रुप, लाईक एक कीटोन आहे, एक अल्डिहाइड आहे, एक कीटोन एक अल्कोहोल आहे, एक कीटोन एक ऍसिड आहे, काही पण असेल, तर वेगवेगळे फंक्शनल ग्रुप आले तर आपल्याला काय करावं लागतं, प्रिफिक्स आणि सफिक्स या दोन्ही गोष्टी बघाव्या लागतात. ठीक आहे, प्रिफिक्स आणि सफिक्स हे दोन्ही बघावं लागतात. आता सध्याला आजचा व्हिडिओ आपण फक्त मोनो फंक्शनल ग्रुप आणि पॉली हॅव्हिंग सेम म्हणजे हा वाला टीम आपण आधी बघणार आहोत. हे कॉम्बिनेशन नंतर बघूयात. ठीक आहे, सो चलो, सो विल स्टार्ट दिस पॉइंट. सो फॉर नोईंग दिस फंक्शनल ग्रुप, पहिली गोष्ट आपल्याला फंक्शनल ग्रुप रेकॉग्नाइज करता आला पाहिजे, म्हणजे कोणता फंक्शनल ग्रुप आहे कळलं पाहिजे, मग त्याचं नामकरण. ठीक आहे, सो फर्स्ट फंक्शनल ग्रुप इज अल्कोहोल. सो तो कसा ओळखायचा, त्यासाठी आपल्याला त्यांचे स्ट्रक्चर्स माहिती पाहिजेत. ओके, सो व्हॉट इज स्ट्रक्चर फॉर अल्कोहोल फंक्शनल ग्रुप, इट इज ROH. ROH, R मीन्स कार्बन चेन आणि त्याला एक ऑक्सिजन सिंगल बॉन्ड OH. हाऊ, व्हॉट इज द सफिक्स फॉर अल्कोहोल, द सफिक्स इज ऑल. ठीक आहे, आणि त्याचा प्रिफिक्स काय येतो, तर प्रिफिक्स येतो हायड्रॉक्सी. ओके, परत एकदा सांगते, आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रिफिक्स यूज करणार नाहीये, पण आपल्याकडे ही लिस्ट राहील, सफिक्स काय आणि प्रिफिक्स काय. ठीक आहे, नेक्स्ट फंक्शनल ग्रुप इज इथर. ओके, इथर कसा करतो आपण, ROR'. वी हॅव ऑक्सिजन ऍट द सेंटर अँड 2 कार्बन लेफ्ट आणि राईट. सो ऑक्सिजनच्या दोन्ही व्हॅलन्सीला 2 कार्बन. बघा, अल्कोहोल आणि इथर मध्ये फरक काय, ऑक्सिजनची व्हॅलन्सी 2 असते. जर का एका बाजूला कार्बन लावलं आणि एका बाजूला हायड्रोजन लावलं तर त्याला काय म्हणायचं, अल्कोहोल. आणि जर का आपण एका बाजूला कार्बन लावला आणि दुसरीकडे पण कार्बन लावला तर त्याला काय म्हणायचं, इथर. ओके, सो दिस इज अल्कोहोल अँड इथर. फॉर इथर वी डू नॉट हॅव सफिक्स, वी यूज प्रिफिक्स अल्कोक्सी. ओके, नेक्स्ट फंक्शनल ग्रुप इज इपॉक्साइड. इपॉक्साइड इज ऑल्सो कॉल्ड एज सायक्लिक इथर. ओके, म्हणजे आता बघा, आपला हा इथर आहे आणि ह्या 2 कार्बनची आपण काय केली, इथं सायकल केली, 3 मेंबर्ड सायकल.
then this functional group is called as epoxide. It is also called as oxyrene. Okay, another name for epoxide is oxyrene. Again, this does not have suffix. The prefix is epoxy. Okay, चलो, so what we'll do, C single bond O आले हे तिघ जण, आपण याच्या आधी एक्झाम्पल्स नोमेनक्लेचर कसं केलंय ते बघूयात आणि मग पुढे जाऊयात. ओके, नाव सफिक्स आणि प्रिफिक्स मध्ये काय डिफरन्स आहे? व्हेन वी राईट नेम ऑफ अल्केन, ओके, सम अल्केन नेम असतं, त्याच्या मागे जे जातं त्याला काय म्हणायचं? सफिक्स, आणि आधी जे असतं त्याला काय म्हणतो आपण? प्रिफिक्स. ठीक आहे, सफिक्स आणि प्रिफिक्स मध्ये काय लक्षात ठेवायचंय? नंबरिंग काय स्टाईल आहे. So if you have some suffix, then always remember suffix should get lowest possible number. म्हणजे थोडक्यात काय, आपलं नंबरिंग उर्दू का मराठी हे कसं ठरवायचं? सफिक्स वरनं. सफिक्सला स्मॉलेस्ट पॉसिबल नंबर गेला पाहिजे. ठीक आहे, आणि प्रिफिक्स, प्रिफिक्स मध्ये काय लक्षात ठेवायचंय? तर प्रिफिक्स मध्ये whenever you are writing the name, you should follow alphabetical order. Means if you have prefix, then you have to write down with alphabetical order. ठीक आहे, सफिक्सला लोएस्ट पॉसिबल नंबर गेलाच पाहिजे. हा, अर्थात सफिक्स नसेल तर प्रिफिक्स वरनं लोएस्ट पॉसिबल नंबर काढायचा. ठीक आहे, चला आपण सुरू करूयात. एक्झाम्पल, विल टेक फर्स्ट सम एक्झाम्पल्स ऑफ अल्कोहोल. सो CH3, CH2, 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 OH. Okay, so how many carbons are there? 1 2 3 4. नीट लक्ष द्या, लॉंग चेन मोजताना OH हा ऑक्सिजन आहे, कार्बन नाही. काउंट फक्त कार्बनचाच करायचा. सो 1 2 3 4. So 4 carbon, so name will be butane, BUTANE. And what is the rule? Attach suffix all. तर सफिक्स कसं लावायचं? शेवटचा ई रब करायचा आणि त्याच्या जागेवर सफिक्स लिहायचा. सो काय येणार आहे? ब्युटेन, BUTAN, इरब केला, त्याच्या जागेवर सफिक्स काय द्यायचा? ऑल. आणि आता ऑल किती नंबरच्या कार्बनला आहे? तर 1. सो नेम विल बी ब्युटेन 1 ऑल. कळाले? चला अजून एक बघूया. CH3, CH2, CH, OH, CH3. ओके, अगेन वी हॅव 4 कार्बन्स इन चेन. बरोबर, नंबरिंग OH ला स्मॉलेस्ट पॉसिबल. सो कसं येणार आहे? 1 2 3 4. अगेन 4 कार्बन, ई रब करायचा, ब्युटेन डॅश किती नंबरला व्हायचे? 2, ब्युटेन 2 ऑल. ओके, चलो वन मोर एक्झाम्पल. Okay, we'll have 2 examples at a time. Okay, so in both cases we have one double bond and OH group. Okay, position of OH group is not changed, but double bond position is changed. Okay, just check out which one is longest chain. 1 2 3 4 5 6. 1 2 3 4 5 6. दोन्ही 6 membered आहे. ओके, सो दोघांचाही नेम काय येणार आहे? हेक्झेन, HEX. बरोबर, हेक्स येणार. देन डबल बॉन्ड इज देअर, सो इट विल बी इन, हेक्स इन. त्याच्यानंतर OH आला म्हणून काय लिहिणार आहे? ऑल. कळालं? सो व्हॉट इज द लॉजिक टू राईट डाऊन नेम? पहिल्यांदा लॉंग चेन बघायची, सॅच्युरेशन अनसॅच्युरेशन, तर नंबर ऑफ कार्बन लिहायचा. त्यानंतर सॅच्युरेटेड असेल तर N आणि अनसॅच्युरेटेड असेल तर इन, YNE, वॉट एव्हर, अँड देन गिव्ह वॉट एव्हर सफिक्स. एवढं झाल्यानंतर काय लक्षात घ्यायचं? नंबरिंग. नंबरिंग काय? सफिक्स शुड गेट लोएस्ट पॉसिबल नंबर. सफिक्स म्हणजे काय? सगळ्यात शेवटचा. इन शेवट आलाय का? नाही. सो व्हॉट इज द रूल? OL ला स्मॉलेस्ट नंबर गेला पाहिजे. बघा, फर्स्ट केस 1 2 3 4. ओके, मराठी स्टाईल मध्ये OH ला 4 जात आहे. उर्दू 1 2 3. विच इज करेक्ट? येस, उर्दू. व्हाय? बिकॉज OH शुड गेट लोएस्ट पॉसिबल. डबल बॉन्डचं काय व्हायचं तेवढे. कळालं ना? सो नंबर काय येणार आहे आपला इथे? Numbering will be 1 2 3 4. So hex 4 in 3 all. कळाले? आणि आता या केस मध्ये बघा, इफ यू अगेन गो मराठी 4 ऑल, उर्दू 3, आणि इथं आपलं गुड लक चांगलं आहे की डबल बॉन्डला पण स्मॉलेस्ट आलं. सो नेम काय येणार आहे? हेक्स 1 in 3 ऑल.
ओके, इथं नंबरिंग उलट करायचं नाही. कळालं? वाय? बिकॉज सफिक्स शुड गेट लोएस्ट पॉसिबल नंबर. चला अजून एक एक्झाम्पल बघा. ओके, विल हॅव 2 डिफरंट एक्झाम्पल्स. म्हणजे तुमच्या लक्षात येईल सफिक्सला लोएस्ट नंबर म्हणजे काय कन्सेप्ट आहे. ओके, दोन्ही केसेस मध्ये आपण काय केलंय? फंक्शनल ग्रुप चेंज केलाय. एकदा ब्रोमीन घेतलंय आणि एकदा OH घेतलाय. सो वेन ब्रोमीन इज देअर, आवर प्रिफिक्स व्हॉट वी यूज इज ब्रोमो. बरोबर? अल्किल हॅलाइड साठी सफिक्स नाहीच आहे. काय प्रिफिक्स काय? ब्रोमो. लक्षात येत आहे? चलो, सो आता नंबरिंग करूयात. सो याचं नाव काय येणार आहे आधी? मगासारखं आपण आधी 3 तुकड्यात नाव लिहू. सायक्लोहेक्झेन आहे हा. सो पहिल्यांदा काय येणार आहे? ब्रोमो, त्याच्यानंतर सायक्लो हेक्स इन. बरोबर? ब्रोमो, सायक्लो, हेक्स, डबल बॉन्ड म्हणून इन. तसं याचं नेम काय येणार आहे? OH आहे. OH साठी कोण आपल्याकडे? सफिक्स ऑल. सो ब्रोमीन नाहीच आहे, प्रिफिक्स नाहीच आहे. डायरेक्ट स्टार्ट कसं होणार आहे? सायक्लो हेक्स इन ऑल. कळाला डिफरन्स? अँड द रूल इज सफिक्स शुड गेट लोएस्ट पॉसिबल नंबर. मग आता इथं शेवट कोण आलंय? इन. इनला स्मॉलेस्ट नंबर म्हणजे नंबर कुठं जाणार आहे आपला इथे? 1, 2, 3. बरोबर? सो नंबर विल बी, ब्रोमोला काय येणार आहे? 3. 3 ब्रोमो, सायक्लो हेक्स, 1 इन. कळालं? आणि या केसमध्ये ऑल ला स्मॉलेस्ट पॉसिबल. सफिक्स शुड गेट स्मॉलेस्ट. इथं 1, इथं 2, इथं 3. सो 1 ऑल आणि इनला काय नंबर जाणार आहे? 2. डिफरन्स नीट समजून घ्या. वेन वी हॅव डिफरंट सफिक्सेस और फंक्शनल ग्रुप बदलला तर नोमेनक्लेचर और नंबरिंग कसं चेंज होतं. कळालंय चेंज काय झाला? ओके, सो दिस इज अबाउट अल्कोहोल फंक्शनल ग्रुप वेन दिस फंक्शनल ग्रुप अपियर्स वन्स. ओके, आता आपण 2-3 अल्कोहोल आले तर कसं लिहायचं ते बघूया. सो इफ यू हॅव more than one alcohol, then use the word di, tri, tetra. Okay, it is very simple. Okay, पहिलं simple example घेऊ. Here we have 2 alcohols, numbering 1, 2, 3, 4, 5, 6. 1, 2, 3, 4, 5, 6. कसंही केलं तरी सेंटरलाच येतात. So we have 2 alcohols at position 3 and 4. 6 carbon, so name will be hex. बरोबर? ऑल आर डबल बॉन्ड, सो हेक्झेन. बरोबर? नंतर 3, 4 हेक्झेन, 3, 4 डायऑल. हेक्झेन 3, 4 डायऑल. ओके, वन मोर एक्झाम्पल. ओके, नाव इन दिस केस वी हॅव डबल बॉन्ड ऍज वेल एज OH. मगावालाच एक्झाम्पल. सो आता आपल्याकडे 2 OH ग्रुप आले. सो सायक्लिक ग्रुप आहे. सो काय लिहिणार आधी आपण? सायक्लो, देन हेक्स. बरोबर? त्याच्यानंतर डबल बॉन्ड आला इन, नंतर OH 2 वेळा आहे, डाय ऑल. कळालं? परत आपलं लॉजिक, सफिक्सला स्मॉलेस्ट नंबर. तर सफिक्स कोण आहे आपला? ऑल. सो आय कॅन गिव्ह नंबर 1 हिअर ऑर हिअर. आता लॉजिक काय? समजा मी वरती 1 दिला तर इथं 2, 3 असं करावं लागेल. खाली 1 दिला तर ऑल आहे. ऑल म्हणजे काय? दोन्ही आपले कोण आहेत? सफिक्स आहेत. तर दोन्ही OH ला स्मॉल गेला पाहिजे. तर 1 इथं लिहिला तर 2 इथं लिहावा लागेल. डबल बॉन्डला लार्ज नंबर जाईल. बरोबर? सो हाऊ टू राईट डाऊन नंबर? 1, 2, 3, 4. And what is the number? Cyclohex 3 in 1, 2 diol. कळालेत एक्झाम्पल्स? I hope you are writing all examples. Okay, so in this way we have to give numbers for alcohol. सायकल मध्ये असताना कसं करायचं, सायकल मध्ये नसेल तर कसं करायचं, हे दोन्ही बघितलं. ओके, अजून एक एक्झाम्पल बघा. द रूल इज फंक्शनल ग्रुप इफ इट इज देअर इन अ चेन देन दॅट इज अवर पेरेंट चेन. म्हणजे बघा, सपोज हिअर इज अवर फंक्शनल ग्रुप अँड हिअर इज अवर चेन. आय विल डू वन थिंग, लॉंग चेन जरा आपण छोटी काढूयात. आता बघा या केसमध्ये सायकल इज 6 मेंबर अँड अवर आउटर चेन, याला आपण साइड चेन म्हणतो, ती किती आहे? 5 मेंबर्ड आहे. पण फंक्शनल ग्रुप सायकल वरती आहे का? नाही. तो कुठे आहे? सायकलच्या बाहेर आहे. तर सायकलच्या बाहेर आहे म्हणून ही जी चेन आहे हॉरिझॉन्टल ती काय झाली? आपली पेरेंट चेन.
आणि ही जी सायकल आहे ती काय झाली आपली ब्रांच. कळालंय? परत एकदा सांगते. इफ फंक्शनल ग्रुप इज इन द साइड चेन, इफ फंक्शनल ग्रुप इज इन द साइड चेन, देन अवर साइड चेन बिकम्स अवर पेरेंट चेन. फंक्शनल ग्रुप जिथं असेल तो आपला पेरेंट, तो आपला सफिक्स. म्हणजे इथं एंड सायक्लोहेक्झेननी नाही होणार, तर एंड होणार आहे पेंटेननी, 5 कार्बन. आणि आता नंबरिंग तुम्हाला कळेलच, OH ला स्मॉलेस्ट पॉसिबल. सो काय नाव येणार आहे? 4 cyclohexyl. It becomes prefix. Then 5 carbon, pentane, 2 all. कळालं? सो दिस इज नंबरिंग रिलेटेड टू सायक्लिक अँड ओपन चेन. दोन्हीकडे आलं तर कसं करायचं? कळालं? चलो आगे बढ़े. नाउ नेक्स्ट वन इज alkoxy or ether. Next functional group is ether. In case of ether, what is the rule? Our prefix is alkoxy. Prefix कोण आहे? alkoxy. अल्क म्हणजे काय? कार्बन चेन. ठीक आहे. सो इथर आधी कसा काढायचा बघा. कार्बन, ऑक्सिजन, कार्बन. ऑक्सिजनच्या दोन्ही हाताला 2 कार्बन. लक्षात आलं? ओके. सो मिनिमम इथर बनवायला आपल्याकडे 2 तरी कार्बन पाहिजे. कळालं? स्मॉलेस्ट इथर विल हॅव 2 कार्बन्स. डन. आता नेक्स्ट बघा इथरचं नोमेनक्लेचर. फर्स्ट पॉइंट काय करायचं? लॉंग चेन. लॉंग चेन कसं बघायचंय बघा. ROR डॅश. ओके. वॉट एव्हर इज द लॉंग चेन, सपोज दिस R इज स्मॉल ग्रुप अँड दिस वन इज लार्ज ग्रुप. ओके. म्हणजे दोन्हीकडे कार्बनची चेन आहे. एक चेन छोटी आहे, एक चेन मोठी आहे. मग आपण एकाला छोटी म्हणून एकाला मोठी म्हणूयात. सो वॉट एव्हर द स्मॉल चेन इट बिकम्स अल्कॉक्सी. ओके. म्हणजे काय झाला? प्रिफिक्स. आणि लार्ज ग्रुपला सफिक्सच नाही. सफिक्स नसेल तर काय लिहायचं असतं? अल्केन. ओके. अल्कॉक्सी अल्केन. दिस इज नेम फॉर इथर. ओके. बघा नाव. CH3O C2H5, CH3O C CH3 CH3H, CH3O CH2 CH2 CH3. ठीक आहे. चला आता नाव बघूयात आपण. अल्कॉक्सी अल्केन. स्मॉल चेन करायचं अल्कॉक्सी, लार्ज चेन करायचं अल्केन. सो या दोघांमध्ये स्मॉल लार्ज कोण आहे? ही छोटी आहे, ही मोठी आहे. मोठं किती कार्बनचे? 2 कार्बन. सो 2 कार्बनचा अल्केन कोणता? इथेन. आणि एका कार्बनचा अल्कॉक्सी, म्हणजे नाव काय येणार आहे? मिथॉक्सी. मिथॉक्सी इथेन. कळालंय? आता इथं बघा. इथं 1 कार्बन आहे, इकडं 3 कार्बन आहेत. बरोबर. 1 2 3. ओके. सो हा लार्ज झाला, हा स्मॉल झाला. बरोबर. तर स्मॉल ग्रुपचं नाव परत काय आलं? मिथॉक्सी. आणि आता 3 कार्बन आहेत, मग याचं नाव काय आलं? प्रोपेन. ओके. चलो थर्ड केस. परत इथं 1 कार्बन, इथं 3. सेम रिपीट झाली स्टोरी. सो नेम पण रिपीट होणार. मिथॉक्सी प्रोपेन. पण आता बघा गोंधळ. स्ट्रक्चर तर वेगळं आहे. स्ट्रक्चर वेगळं असेल तर नेम सेम असून चालेल का? नाही. सो व्हॉट इज द थिंग? वेन यू हॅव मोर दॅन 2 कार्बन्स, 3 कार्बन आले तर नंबरिंग करून मग आन्सर द्यायचं. ठीक आहे. 2 कार्बन असताना एक तर पहिला येतो, दुसरा शेवट जातो. बरोबर. पण इन केस ऑफ 3 और 4 कार्बन काय होणार आहे? पहिला, दुसरा, तिसरा. उर्दू आणि मराठी वेगवेगळे येऊ शकतात. ओके. सो बघा, इफ यू गिव्ह नंबर फॉर दिस 3 कार्बन, कसं येणार आहेत? 1 2 3. इथं काय येणार आहे? हा फंक्शनल ग्रुप आहे. 1 2 3. ओके. सो इथं 2 नंबरच्या कार्बनला मिथॉक्सी, इथं 1 नंबरच्या. मग कसं लिहिणार इथं आपण? 2 मिथॉक्सी प्रोपेन, 1 मिथॉक्सी प्रोपेन. कळालंय? सो नंबरिंग इफ इट इज नेसेसरी यू हॅव टू गिव्ह. ओके. नेक्स्ट वन यांचे कॉमन नेम्स बघूयात. कॉमन नेम एकदम सोपं आहे. कॉमन नेम काय लिहायचं इथरला? आपण इथे लिहूयात डाय अल्किल इथर. डाय अल्किल इथर. म्हणजे बघा इथं 2 अल्किल ग्रुप आहेत. कोणते? एक आहे इथिल, एक आहे मिथिल. तर ह्या कार्यकर्त्याचं नाव काय होणार आहे? इथिल मिथिल इथर. ओके. इकडे 2 ग्रुप आहेत, प्रोपिल आणि कोणता आहे हा? मिथिल. मग काय नाव येणार? प्रोपिल मिथिल इथर. ओके. इकडं काय नाव येणार? परत 3 कार्बन आहेत, प्रोपिलच होणार. प्रोपिल मिथिल
इथर. ओके, व्हॉट इज द प्रॉब्लेम? अगेन सेम नाव झालं. सेम झालं की आपण इथं नंबरिंग केलं होतं, अर्थात कॉमन मध्ये नंबरिंग नसतं. सो नंबर्सच्या ऐवजी वर्ड्स कोणते? एन, आयसो, निओ. बरोबर. एन म्हणजे काय? स्ट्रेट चेन. आयसो मीन्स 1 ब्रांच, निओ मीन्स 2 ब्रांचेस. बरोबर. सो इथं काय दिसतंय? 3 कार्बन आहेत आणि 1 ब्रांच आहे. मग याचं नाव काय येणार आहे? आयसोप्रोपीन. अँड हिअर ऑल द 3 आर इन 1 चेन, एन प्रोपीन. कळाले? सो इन केस ऑफ इथर वी हॅव रिटन IUPAC ॲज वेल ॲज कॉमन. कळालेत का तिन्ही नेम्स? ओके, एक स्क्रीनशॉट काढून घ्या म्हणजे तुमच्याकडे एक्झाम्पल्स राहतील. मग आपण पुढचे एक्झाम्पल घेऊयात. ओके, चलो नाउ विल हॅव सम एक्झाम्पल्स ऑन इथर. ओके, चलो. सो अगेन दिस इज इथर. हे कळालं. इकडे लॉंग चेन आहे, इथं शॉर्ट चेन आहे. लॉंग चेनचा अल्केन आणि त्याला नंबर द्यायचा. नंबर कुठं? हा फंक्शनल ग्रुप इथं पण आहे, इथं पण आहे, दोघांना लोएस्ट पॉसिबल. सो इथं 1 2 3. सो 3 कार्बन चेन. सो नेम विल बी प्रोपीन. प्रोप इन. बरोबर. इथं काय पुढे सफिक्स नाहीये त्यामुळे इन कम्प्लीट लिहायचं. प्रोप 1 इन. बरोबर. आणि हा ग्रुप कोणता आहे? 2 कार्बनचा, म्हणजे काय नाव येणार? इथॉक्सी. इथॉक्सी प्रोपीन. आणि हा ग्रुप आहे कुठे? हा जो इथॉक्सी ग्रुप आहे किती नंबरला आहे? 1. सो 1 इथॉक्सी प्रोपीन. कळालंय? चलो वन मोर. ओके, नाउ सी हियर. वन ग्रुप इज सायक्लोहेक्झेन, अनदर वन इज मिथेन. बरोबर. स्मॉल ग्रुप कोणता आहे? सायक्लोहेक्झेन. म्हणजे एंड कशाने? सॉरी, लार्ज ग्रुप कोणता आहे? सायक्लोहेक्झेन. तर त्याने आपलं एंड होणार. सो दिस इज. आणि एक कार्बनचा आहे, मग नाव काय येणार आहे? मिथॉक्सी सायक्लोहेक्झेन. मिथॉक्सी सायक्लोहेक्झेन. ओके, वन मोर एक्झाम्पल. ओके, नाउ ET means ethyl. ओके, नंबर ऑफ कार्बन 1 2 3 4 5 6. बरोबर. आणि वरून खाली आलं तर 4, खालून वर गेलं तर 3. सो खालून वरती. सो 6 कार्बन चेन. नाव काय येणार? हेक्झेन. आणि या ग्रुपचं नाव काय? इथॉक्सी. सो 3 इथॉक्सी हेक्झेन. ओके, वन मोर थिंग. दिस इथर ग्रुप इज हॅव्हिंग ओनली प्रिफिक्स, सफिक्स नाही. हे डोक्यात नीट ठेवा. आता एक एक्झाम्पल बघूयात आपण. Okay, we have 2 examples. Yes, we'll have one more example of cycle. We already done alcohol ना, so आपण एक अल्कोहोल वाला पण एक्झाम्पल घेऊयात. ओके, चलो. सो सायकल मध्ये काय इम्पॉर्टंट आहे? नंबरिंग कसं करायचं, प्रिफिक्स कोण, सफिक्स कोण, हे सगळं बघायचं. पहिले एक्झाम्पल बघा. इथं फंक्शनल ग्रुप कोणता आहे? मिथॉक्सी. 1 कार्बन आणि ऑक्सिजन, मिथॉक्सी. आणि एक कोणता आहे? मिथिल. एक आहे मिथॉक्सी आणि एक आहे मिथिल. आता नंबरिंग करताना याला 1 दिला तर ह्याला 2, याला 2 दिला तर ह्याला 1, म्हणजे काय बदल होत नाही. यू कॅन गिव्ह 1 2 और 1 2. सो दोन्हीकडनं नंबरिंग दिलं तर काही इश्यू होत नाही. त्यावेळेस पहिला नंबर कोणाला द्यायचा? तर अल्फाबेटिकल ऑर्डर. बरोबर. कुठं गेलं पुढलं वाट? प्रिफिक्सला काय? अल्फाबेटिकल ऑर्डर. सो पहिला नंबर कोणाचा येणार? ओ. बरोबर ना. METH तर सेम, इथं ओ आणि इथं वाय. सो मिथॉक्सी विल गेट प्रेफरन्स. सो याला नंबर गेला 1 2. सो नेम काय येणार आहे? 1 मिथॉक्सी 2 मिथिल सायक्लोब्युटेन. कळालं? एंड काय झाला? अल्केन. इथं दोघ जण कोण आहेत? प्रिफिक्सला. आता इकडे इथं पण कोणता फंक्शनल ग्रुप आहे? एक आहे मिथॉक्सी. आणि आता काय झालं? इथं आहे मिथिल. पण मिथिल किती वेळा आलाय? 2 वेळा आलाय. बरोबर. आता दोघही प्रिफिक्सेस आहेत. इफ आय गिव्ह नंबर 1 हिअर 2 हिअर, तर काय होणार आहे आपलं आन्सर? 1 2 2. बरोबर. 1 मिथॉक्सी 2 2 डायमिथिल. पण मी समजा इथं 1 आणि इथं 2 लिहिलं तर काय होईल?
2-ethoxy 1,1-diethyl. And now whenever we have different numbers for cycle, the rule is lowest sum rule. बरोबर ना, आपल्याला सगळ्यात स्मॉलेस्ट नंबरला चॉईस करायचे. So lowest sum rule will give you this number 2, 1, 1. इथं 1 + 2 + 2 5, 2 + 1 + 1 4. So this is the correct numbering. So नाव काय येणार आहे ह्याचं? Yes, obviously you have to follow alphabetical order. म्हणजे मिथॉक्सीच आधी लिहायचा, पण त्याचा नंबर नंतर गेला. So 2-methoxy 1,1-dimethyl cyclobutane. Okay, so this is nomenclature for this kind of group. Okay, prefix आलं तर आधी काय बघायचं? नंबर्स आणि नंतर अल्फाबेटिकल ऑर्डर. ठीक आहे, आधी नंबर चेक करायचे, उलट पालट कसे गेलं तर सेम होत असेल तर अल्फाबेटिकल, आणि इथे नंबर जर का बदलत असेल तर येस यू हॅव टू फोकस ऑन नंबर. नेक्स्ट दिस वन. आता इथं कोण कोण आहे? एक आहे मिथॉक्सी. बरोबर, पहिला ग्रुप कोणता आहे? मिथॉक्सी. या ग्रुपचं नाव काय? मिथिल. आणि या ग्रुपसाठी काय वापरणार आपण? सफिक्स अल्कोहोल, ऑल. बरोबर ना. मग कम्प्लीट नेम काय येणार आहे बघा, तर अल्फाबेटिकली आपण लिहून टाकूयात. मिथॉक्सी, नंतर मिथिल, खाली लिहिते सायक्लोब्युटेन ऑल. बरोबर. सो दिस इज अवर कम्प्लीट नेम. आणि नेम लिहिताना मग आता नंबर्स करताना काय काळजी घ्यायची? सफिक्सला स्मॉलेस्ट पॉसिबल. सो स्मॉलेस्ट पॉसिबल OH वाल्या कार्बनला, म्हणजे इथं जाणार नंबर 1. कळलं? डिफरन्स समजून घ्या. इथं 1 लिहिल्यावर ऑब्व्हियसली इथं 2 आणि इथं 3. सो फायनल नेम काय येणार आहे? 3-methoxy 2-methyl cyclobutane 1 ऑल. कळालं? So if cyclic system contains suffix, so be careful, write down number 1 to the suffix. Done? So this is all for ether functional group. आगे बढ़े? चलो. Next functional group is epoxide. Epoxide is also called as oxyrene and it is nothing but cyclic ether. Okay? Or you can call it as 3-member cyclic ether. Compulsory 3च member. Okay? So basically इथरचा फॉर्म्युला काय? सॉरी, इपॉक्साइडचा फॉर्म्युला कार्बन कार्बन अँड हॅव्हिंग ऑक्सिजन. इथं CH2 CH2. दिस फंक्शनल ग्रुप इज कॉल्ड एज इपॉक्साइड. ओके, आणि हा फंक्शनल ग्रुप जिथे आहे त्याचा सफिक्स काहीच नाही आणि प्रिफिक्स काय? इपॉक्सी. ओके, एक्झाम्पल बघा. ओके, सो हिअर इज इपॉक्साइड फंक्शनल ग्रुप. इपॉक्साइड म्हणजे काय? तर 2 कार्बनच्या मध्ये ऑक्सिजन. कळते? मगाशी कसं होतं? सेपरेट शेजारी ऑक्सिजन होता. कळलं? सो टोटल कार्बन 1 2 3 4 5. बरोबर. सो नाव काय येणार आहे? इपॉक्सी. इपॉक्सी पेंटेन. बरोबर, इपॉक्सी पेंटेन. आणि इपॉक्सी ग्रुप कोणत्या कोणत्या कार्बन मध्ये? उर्दू मराठी उर्दू. सो 1 2 इपॉक्सी पेंटेन. ओके, अजून एक एक्झाम्पल बघूया. 1 2 इपॉक्सी प्रोपेन. कसा काढणार आपण? प्रोपेन मीन्स 3 कार्बन. 1 2 3. आता 1 आणि 2 मध्ये इपॉक्सी म्हणजे पहिल्या 2 कार्बनच्या मध्ये काय लावायचं? O. आणि मग हायड्रोजन. इथे काय येणार आहे? CH2 CH CH3. कळालंय? अजून एक बघा एक्झाम्पल. Okay, so we have 2 functional groups. One is epoxide and another one is alcohol. आणि सायक्लोहेक्झेन. तर सायक्लोहेक्झेन आलं म्हणजे काय आलं? सायक्लोहेक्झेन आणि OH म्हणजे ऑल. सायक्लोहेक्झॅनॉल हा काय झाला? सफिक्स. आणि इपॉक्साइड तो काय झाला? प्रिफिक्स. सो इपॉक्सी सायक्लोहेक्झेन ऑल. आता सांगा नंबर ऑलला कसा गेला पाहिजे? लोएस्ट पॉसिबल. म्हणजे इथं नंबर काय जाणार तुमचा? 1. आणि आता इपॉक्साइडला काय गेला? 2 आणि 3. सो 2 3 इपॉक्सी सायक्लोहेक्झेन 1 ऑल. कळालं? सो दिस इज द वे टू राईट डाऊन नोमेनक्लेचर फॉर इपॉक्साइड. इपॉक्साइडचं दुसरं नेम काय सांगितलंय? ऑक्सिरेन. लेफ्ट हँड साइडला बघा. ओके, सो दिस 3 फंक्शनल ग्रुप्स कंटेन्स C सिंगल बॉन्ड O. आता आपण पुढे जाऊया. C डबल बॉन्ड O. सो C डबल बॉन्ड O असणारे भरपूर फंक्शनल ग्रुप्स आहेत. ओके, म्हणजे हे सगळ्याच्या सगळे C डबल बॉन्ड O वालेच आहेत.
त्यातले हे जे पहिले दोन आहेत यांचं नाव आहे कार्बोनिल कंपाऊंड्स. काय म्हणायचं यांना? कार्बोनिल कंपाऊंड. ओके. सो अल्डिहाइड कसा काढतो बघा, C+O H. आणि कीटोन कसा काढायचा, इथं आर लिहूयात आपण. कीटोन कसा काढायचा, हे कार्बोनिल कंपाऊंड आता रब करते, RC+O R'. ओके. अल्डिहाइड साठी सफिक्स आहे Al आणि कीटोन साठी सफिक्स आहे ओन. अल्डिहाइड साठी प्रिफिक्स आहे फॉर्मिल आणि कीटोन साठी सफिक्स आहे ऑक्झो. ओके. वन्स अगेन इट इज ओनली फॉर हॅव्हिंग स्क्रीनशॉट असं म्हणूयात. ठीक आहे. नंतर तुम्हाला ह्या सगळ्याचा स्क्रीनशॉट करता येईल म्हणून सफिक्स प्रिफिक्स लिहिले. अदरवाईज आता आपण फक्त सफिक्स वरती फोकस करतोय. चला, सो आपण आधी अल्डिहाइड बघू मग कीटोन बघू. सो अल्डिहाइड फंक्शनल ग्रुप इज RC+O H. ओके. कंपल्सरी ऑक्सिजनला कार्बनला एक हायड्रोजन पाहिजेच. इथं आर ग्रुप आला तर कीटोन होणार, OH आला तर ऍसिड, तर H असेल तर अल्डिहाइड. ओके. सो फर्स्ट अल्डिहाइड इज HC+O H. ओके. आधी आरच्या जागेवर एक हायड्रोजन लिहिला, आता एक कार्बन लिहूया, CH3C+O H. देन CH3CH2C+O H. ओके. अजून एक लिहूया, CH3CH2CH2CH2C+O H. जरा वाढवूया. ठीक आहे. चला नंबरिंग करूया. व्हॉट इज अवर रूल? Al. सो ई रिमूव्ह करून काय लिहायचंय? Al. नंबरिंग, इथे एकच कार्बन आहे, सो काय नाव येणार आहे? मिथेन. मिथेन मधला ई खोडायचा, काय लिहायचं? मिथॅनल. ओके. हिअर 2 कार्बन्स. 2 कार्बन म्हणजे काय येणार? इथेन. इथेन Al. ओके. नाव जरा नीट बघा, आपला जो सफिक्स आहे त्याला स्मॉलेस्ट पॉसिबल गेलं पाहिजे. तर कंपल्सरी एक नंबर कुठं जाणार आहे? C+O वाल्या कार्बनला. इकडं काहीच नाहीये ना, बरोबर आहे. सो इन केस ऑफ अल्डिहाइड्स जिथं तुमचा ग्रुप आहे C+OH त्यालाच डायरेक्ट एक नंबर देऊन मोकळं व्हायचं. कळलं? ओके. दिस ग्रुप इज ऑल्सो रिप्रेझेंटेड ॲज RCHO. तर CHO ला ऑलवेज कार्बन नंबर 1 जातं आणि ऑलवेज 1 लिहायचं, त्यामुळे नंबरिंग मध्ये परत इथं 1 लिहायची गरज नाही. ठीक आहे. आता याचं नाव काय आहे? 3 कार्बन्स, प्रोपॅनल. ओके. देन 5 कार्बन्स, 1 2 3 4 5, काय नाव येणार आहे? पेंटॅनल. ओके. सो दीज आर IUPAC नेम फॉर अल्डिहाइड. आता जरा यांचे कॉमन नेम्स पण बघूयात. HC+O H आला की याला म्हणतात फॉर्माल्डिहाइड. ओके. HC+O चं नाव काय? फॉर्माल्डिहाइड. CH3CO याला म्हणतात ऍसिटाल्डिहाइड. ओके. नाव दिस आर 3 कार्बन्स, प्रोपेन. सो याचं नाव येतं प्रोपिओ. अरे वा, काय स्पेलिंग लिहिलंय, प्रोपिओनाल्डिहाइड. ओके. आता 5 कार्बन आले तर काय नाव येणार? पेंटॅनाल्डिहाइड. पण नाही, कॉमन मध्ये सगळा घोळ असतो, सो याचं नाव येतं वॅराल्डिहाइड. काय नाव येतं? वॅराल्डिहाइड. ओके. सो काहीतरी वियर्ड नेम येतात. IUPAC मध्ये तसलं काही होत नाही, कॉमन मध्ये होतं म्हणून कॉमनला कॅन्सल, आणि मग IUPAC नेम्स आपण ऍक्सेप्ट केलेत सायंटिफिकली. ओके. सो दीज आर सम एक्झाम्पल्स ऑफ अल्डिहाइड. आता थोडेसे आपण झिगझॅग मधले घेऊ. सो एक स्क्रीनशॉट काढा, मग पुढे जात आहे. डन. चलो. ओके. चला आता बघा कसं बघायचंय. C+O आणि H हे दिसलं पाहिजे. इफ युअर ग्रुप हिअर इज लाईक दिस, इथं H हे स्पेलिंग नसेल. ओके. इफ H इज नॉट रिटन हिअर इट मीन्स हिअर इज कार्बन, आणि H लिहिलाय म्हणजे हायड्रोजन आहे. तर H आहे तर हा कार्बन नाही हे डोक्यात घ्या, आणि H लिहिलाय म्हणजे तिथं अल्डिहाइड आहे. कळलं? सो हाऊ मेनी कार्बन्स आर देअर टोटल? आता H लिहिलाय म्हणजे तो कार्बन नाहीये. सो कार्बन किती झाले? 1 2 3 4. सो नाव काय येणार आहे? 4 कार्बन ब्युटेन. सो ब्युटॅनल. कळालं?
आता इथं बघा आता काय केलंय, झिगझॅग मध्ये लिहिलंय, इथं काय सी डबल बॉन्ड ओ लिहिलंय. सो वेन दिस स्ट्रक्चर इज देअर, जर आपण आता हे इलॅबोरेट केलं तर कसं दिसेल बघा. इथे येणारे सी, नंतर खाली एक सी आणि वरती एक सी. आता कार्बनची व्हॅलेन्सी फुलफिल केली तर इथे येणारे एच, इथं H2 आणि इथं H3. सो दिस इज नथिंग बट अल्डिहाइड फंक्शनल ग्रुप. कळालं. सो एच कधीतरी असा काढतात बॉन्ड लिहून एच, कधी कधी काहीच नाही, बॉन्ड पण नाही एच पण नाही, तर समजून घ्यायचं तिथं एच आहे. ठीक आहे. सो दिस इज नॉट अल्कीन. हा, हे लक्षात घ्या. डबल बॉन्ड म्हणजे सी डबल बॉन्ड सी नाहीये, आणि हा कार्बन आहे, सॉरी कार्बन नाहीये. नंबर कुठं जाणार, 1 इकडे, 1 2 3. सो 3 कार्बन. मग याचं नाव काय येणार आहे, प्रोपॅनल. ओके. अँड नाव हिअर एच इज रिटन. याच्यासारखंच आहे पण एच काढले. सो 1 2 3 4 अँड दीज आर द 2 ब्रांचेस. काय नाव येणार, 4 कार्बन म्हणजे ब्युटॅनल, बरोबर. आणि ब्रांच कुठे आहे, 2 आणि 3. सो 2 3 जागाच नाही, 2 3 डायमिथिल ब्युटॅनल. कळालं नेम कसं लिहायचं अल्डिहाइडचा. ओके. चलो, now we'll go for some aldehydes. If you have 2 or more aldehyde, then how to name them. Okay, so suppose our long chain C double bond OH, C double bond OH. ओके. कंपल्सरी अल्डिहाइड साठी काय रूल आहे, इथं एच पाहिजे. तर अल्डिहाइड चेन एंडर किंवा चेन स्टार्टर म्हणूनच काम करणार. म्हणजे पहिला नंबर अल्डिहाइडला जाणार, शेवटचा पण अल्डिहाइडलाच जाणार, कारण की ते एकाच चेन मध्ये पाहिजे. किंवा असं म्हणूयात की ते दोन्ही फंक्शनल ग्रुप आपल्या मेन चेन मध्ये पाहिजे. सो इथनं 1 सुरू केलं, 1 2 3 4 5 6. 6 कार्बन, आणि काय आपण म्हणतो डबल झालं की डाय वगैरे वापरायचा. तर 6 कार्बन म्हणजे काय येणार आहे, हेक्झेन, बरोबर. डाय आलं की इथं ई लिहायचा, हेक्झेन 1 6 डाय अल AL. कळालंय. अजून एक एक्झाम्पल बघा. ओके. नाउ अगेन you have 2 aldehydes here. Okay, so if I start here 1 2, आता 3 कुठं द्यायचा, if I go here उर्दू, then I'll get long chain. पण कंपल्सरी काय आपले फंक्शन ग्रुप मेन चेन मध्ये आले पाहिजे, त्यामुळे आपल्याला कुठं जावं लागेल, 3. ही लॉंग चेन असेल तरी तिला सोडून द्यायचं, आपल्याला कुठं लक्ष द्यायचंय, फंक्शनल ग्रुप कडे. सो वी हॅव 3 कार्बन्स इन अ चेन. सो नाव काय येणार आहे याचं, 3 कार्बन म्हणजे प्रोपेन. प्रोपेन 1 3 डाय अल. कळालं. आणि आता 2 नंबरला हे कोणती चेन आहे, 1 2 3 3 कार्बन म्हणजे काय देणार आहे आपण, 2 प्रोपिल प्रोपेन 1 3 डायल. कळलं. सो वेन यू हॅव डाय अल्डिहाइड, फर्स्ट अँड लास्ट कार्बन शुड बी अल्डिहाइड ओनली. कळालं. मग चेन लॉंग होऊ देत, शॉर्ट होऊ देत. ओके. नाउ नेक्स्ट पॉइंट, सपोज यू हॅव 3 अल्डिहाइड, अब क्या करें. बघा आपल्याला पहिला आणि शेवटचा म्हणजे 2च नंबर देत येतात, पण तिसरा अल्डिहाइड आला तर काय करायचं. बघा एक्झाम्पल. ओके. नाउ सी here is 1 carbon, 1 2 3 4 5 6, 1 2 3 4. आता काय होणार आहे, आपण इथं 1 दिलं, नो प्रॉब्लेम, पण इथपासून स्टार्ट केलं आपण इथं पण एंड करू शकतो, कारण की आपला रूल काय, 2 अल्डिहाइड एका चेन मध्ये पाहिजे, 2 म्हणजे सगळ्या अल्डिहाइड एका चेन मध्ये पाहिजे. मी या दोघांसाठी काढलं तर हा रुसून बसेल, या दोघांसाठी नंबरिंग केलं तर हा रडायला लागेल, बरोबर की नाही. याच्यापासून स्टार्ट केलं, इकडून खाली आलो तर हा म्हणेल की माझं काय. आर यू गेटिंग. सो रूल काय आहे, CHO वाल्या कार्बनला नंबर आलाच पाहिजे, पण इथं काय होतंय, दोघांना नंबर येतोय, तिसऱ्याला येतच नाही. कळतंय. आणि तिघही आडून बसत, मलाच पहिला नंबर. मग अशा वेळेस काय करायचं, गेला उडत, कोणालाच नंबर नाही द्यायचा. कळलं. मग एकाही अल्डिहाइडला नंबरच नाही द्यायचा. मग कोणाला नंबर द्यायचा, अल्डिहाइड सोडून बाकीचे कार्बन. हा 1 2 3 4. ओके. विल नॉट गिव्ह नंबर टू अल्डिहाइड. का, कारण की त्यातला एकही कार्बन आपल्या चेन मध्ये शांतपणे येत नाही, आले तर तिघांना घ्यायचं, नाहीतर एकाला पण नाही. ठीक आहे. सो 4 कार्बन म्हणजे नाव काय येणार याचं आता, ब्युटेन. कळालं. वी आर गिव्हन नेम ब्युटेन.
Next one, we have aldehyde at which position? 1, 2, 3, 4. So butane 1, 2, 4. बरोबर. Then this group is repeating 3 times. So try. इथपर्यंत ठीक होता. आता बघा ट्राय अल लिहिलं तर याचं मिनिंग काय होतं? अल म्हणजे अल्डिहाइड, पण अल्डिहाइड आला तरी टोटल कार्बन किती झाले? ब्युटेनचे 4. बरोबर, ब्युटेनचे 4. अल्डिहाइड एल मध्ये काहीच दिसत नाही, कार्बन नाही लिहिलेला. कळतंय? आपल्याला इथं सुद्धा कार्बन पाहिजे, म्हणून काय लिहायचंय बघा नेम ब्युटेन 1, 2, 4 बिकॉज वी हॅव नॉट काउंटेड दिस कार्बन. ओके, मग त्याचं स्पेलिंग आपल्याला इथं लिहावं लागेल. अलच्या ऐवजी काय लिहायचं? कार्बाल्डिहाइड. ओके, आणि येस ट्राय वर्ड पाहिजेच. ट्राय कार्बाल्डिहाइड म्हणजे कार्बाल्डिहाइड म्हणजे काय? CHO आणि अल म्हणजे नुसताच HO असं म्हणूयात आपण. कळतंय? वेन वी राईट स्पेलिंग कार्बाल्डिहाइड मीन्स वी आर टेकिंग 1 कार्बन, आणि जेव्हा अल लिहितो त्यात कार्बन काउंट करत नाही. कळाला डिफरन्स? ओके, अजून एक एक्झाम्पल बघा. वन्स अगेन, इफ दिस इज अ लॉंग चेन, आता किती कार्बनचे? 1, 2, 3, 4. तर चारही कार्बन मध्ये अल्डिहाइड येतोय, नो प्रॉब्लेम. सो इथं डाय अल लिहिणार. बरोबर, काय येणार आहे नाव आपलं? ब्युटेन 1,4 डायल. पण तेच समजा अजून एक इथं CHO आला, आता गोळ काय होईल? आय कॅन गो डाऊन, आय कॅन गो राईट, लेफ्ट. बरोबर, मग काय करायचं? तिघांनाही नाव नाही द्यायचं. याला पण नाव नाही द्यायचं, याला पण नाही द्यायचं, याला पण नाही द्यायचं. राहिले किती कार्बन? 2च. इथेन. ओके, आणि 3 ग्रुप आहेत. कुठं कुठे आहेत? 1, 1. बरोबर ना, इथं कार्बन नंबर 1 आणि 2. सो 1, 1, 2 ट्राय कार्बाल्डिहाइड. कळालंय कसं नेम द्यायचं? सो वेन वी हॅव अल्डिहाइड्स, हाऊ टू नेम देम. ओके, नेक्स्ट वन कीटोन. नको, आपण एक अल्डिहाइडचा अजून एक एक्झाम्पल बघूयात. सायक्लिक सिस्टीम. ओके, सपोज इफ यू हॅव सायक्लिक सिस्टीम लाईक सायक्लोहेक्झेन काढूयात आणि त्याला लावूयात CHO. आता बघा, वी कॅनॉट गिव्ह नंबर 1, 2, 3 लाईक दिस. ओके, आयदर सायकलला नंबर द्या नाही तर साईड चेनला द्या. कळतंय? मग जर का आपण सायकलला नंबर केलं, कारण की हा मोठा दिसतोय ना, तर याचा नेम काय येणार आहे? सायक्लोहेक्झेन. बरोबर, आणि सायक्लोहेक्झेनचा अल्डिहाइड म्हणून आपण लिहिलं सायक्लोहेक्झॅनल. तर सायक्लोहेक्स म्हणजे किती कार्बन झाले? हेक्स म्हणजे 6. तर टोटल कार्बन किती आहेत मॉलिक्युल मध्ये? 7. बरोबर ना, मग काय नाम द्यावं लागेल याला? बघा, सायक्लोहेक्झेन म्हणजे टोटल 6 कार्बन झाले, आणि मग कार्बाल्डिहाइड म्हणजे काय झालं आपल्या इथं? 7th कार्बन आला. कळालं? सायक्लोहेक्झेन कार्बाल्डिहाइड. ओके, so this is all for aldehyde. Now we'll go for, so I'll write here extra point. Al पण यूज करता येतं, आणि कधी कधी काय वापरावं लागतं आपल्याला? कार्बाल्डिहाइड. ओके, चलो. Now next one is ketone. Ketone functional group is R C double bond O R dash, and R and R dash can be same or different. ठीक आहे, so example बघा. CH3 C double bond O CH3, CH3 C double bond O C2H5, CH3 C double bond O C, CH3 CH3H, CH3 C double bond O CH2 CH2 CH3. ठीक आहे, सो C डबल बॉन्ड O आणि दोन्हीकडे कार्बन. जसं आपला इथर होता की नाही, ऑक्सिजन दोन्हीकडे कार्बन, तसं CO दोन्हीकडे कार्बन. त्याला काय म्हणायचं? कीटोन. ठीक आहे, सो व्हॉट इज द रूल? सफिक्स इज ओन. बरोबर, लॉंग चेन मोजायचं आणि ओन करायचं, आणि ऑब्विसली सफिक्सला काय गेलं पाहिजे? लोएस्ट पॉसिबल नंबर. सो 1, 2, 3 3 कार्बन चेन. सो नाव काय येणार याचं? 3 कार्बन म्हणजे प्रोपेन, प्रोपॅनोन. ओके, आता नंबरिंग बघा. इफ आय गिव्ह नंबर हिअर 1, 2, 3, उलट पालट कसंही केलं तरी 2 प्रोपॅनोन होतो, नो प्रॉब्लेम. पण गंमत बघा, कॅन आय राईट 1 प्रोपॅनोन?
म्हणजे हा सी डबल बॉन्ड ओ इथं लिहिला तर चालेल का? नाही का, कारण की इथं हायड्रोजन आहे, म्हणजे अल्डिहाइड विल. सो लॉजिक काय, 3 कार्बन मध्ये कंपल्सरी मधल्याच कार्बनवरती सी डबल बॉन्ड ओ लिहावाच लागेल कीटोन साठी. त्यामुळे 2 प्रोपॅनॉन लिहायची गरज नाही. ठीक आहे, म्हणजे नंबरिंगची गरज नाही. आता इथे बघा टोटल कार्बन किती आहेत? 1 2 3 4 4 कार्बन. मग नाव काय येणार आहे? ब्युटॅनोन. ओके. आणि आता गंमत बघा, नंबरिंग कसं होणार आहे? 1 2 3 म्हणजे 2 ब्युटॅनोन लिहिणार. उर्दू केलं तर 3 ब्युटॅनोन येणार. पण कंपल्सरी आपल्याला काय करावं लागणार आहे? परत लोएस्ट पॉसिबल नंबर. सो 2 ब्युटॅनोन लिहायची पण गरज नाही. बट येस, काय काय बुक्स मध्ये तुम्हाला सापडेल 2 ब्युटॅनोन किंवा ब्युटेन 2 ओन लिहिलं असेल. सो लॉजिकली हा 2 लिहायची गरज नाहीये. नेक्स्ट वन. आता इथं बघा गंमत, 1 2 3 4 4 कार्बन आणि इथे एक ब्रांच. मराठी लिहिलं तर ह्याला 2 जातोय आणि याला 3 जातोय. उर्दू केलं तर याला 2 जातो, याला 3 जातो. व्हॉट इज करेक्ट? कसं चेक करायचं? परत सफिक्सला स्मॉलेस्ट पॉसिबल. सो 4 कार्बन आहेत एका लाईन मध्ये, त्याच्यावर नाव काय येणार? आधी ब्युटेन, बरोबर. नंतर कीटोन आहे म्हणून काय होणार आहे? ओन. आणि हा ग्रुप कोण? मिथिल. ओके. आधी असं लिहून घ्यायचं आणि मग नंबरिंग ठरवायचं. तर शेवट कशाने झालाय? ओनने. तर ओनला स्मॉलेस्ट पॉसिबल. आणि आता ठरवा उर्दू का मराठी? येस, काय होणार आहे? सो इथं नंबर जाणार आहे तुमचा 2 आणि इकडे नंबर जाणार आहे, सॉरी मिथिलला किती जाणार आहे? 3 आणि ओनला जाणार आहे नंबर 2. कळालंय? नेक्स्ट वन. We have total 5 carbon. Yes, here numbering is necessary. So now काय आहे? 1 2 3 4 5 5 कार्बन. So 5 पेंटॅनोन. सॉरी 5 नाही, सेकंड कार्बनला डबल बॉन्ड 2 पेंटॅनोन. ओके. सो कीटोन मध्ये जास्त काही डिफिकल्ट नाहीये, जसा इथर नाहीये, पण कार्बन चेन लॉंग आहे. सो सरळ कार्बन चेन काउंट करायची. ओके. आता याचं कॉमन नेम बघू. जसं इथरचं होतं ना, सेम तसं हाय कल्किल हाय कल्किल. सो इथं 2 मिथिल ग्रुप आहेत. मग याचं नाव काय येतं? डाय मिथिल कीटोन. ठीक आहे. याचं कॉमन नेम काय? डायमिथिल कीटोन. याला ऍक्च्युली अजून एक कॉमन नेम आहे, CH3CO दिसतोय ना, याचं दुसरं नेम काय आहे? ऍसिटोन. ओके. आपण जे नेल पेंट रिमूव्हर म्हणतो ना, ते ऍसिटोन. नेक्स्ट वन 2 ब्युटॅनोन. इथे एक इथिल ग्रुप आहे, इथं मिथिल आहे. सो इथिल मिथिल कीटोन. कळलं? लास्ट वन. इथं 3 कार्बन आहेत, इथं 1. काय नाव येणार आहे? प्रोपिल मिथिल कीटोन. ओके. दिस वन. आता इथं पण 3 कार्बन आहेत, प्रोपिल मिथिल कीटोन. ओके. अँड नाव यू टेल मी हाऊ टू राईट डाऊन सेपरेशन, की हा आणि हा वेगळा आहे ना, कसं कळणार? इथं 3 कार्बन ब्रांच मध्ये आणि इथं 3 कार्बन लाईनीत आहेत. मग याचं नाव काय येणार आहे? आयसोप्रोपिल आणि हा एन प्रोपिल. कळालंय? सो कॉमन नेम पण जरा डोक्यात घ्या कसं लिहायचं असतं. ओके. चलो, नाउ विल हॅव वन मोर एक्झाम्पल. बेन्झीन रिंग C डबल बॉन्ड O CH3. ठीक आहे. आता इथं गंमत बघा, बेन्झीन रिंग जर का आपण बेन्झीन वरनं नाव दिलं तर बेन्झिनोन पॉसिबल नाही, कारण की बेन्झीन रिंगला डबल बॉन्ड O नाहीये. कळालं? जरा एक बघा हे एक्झाम्पल. इफ यू हॅव सायक्लोहेक्झेन अँड डबल बॉन्ड O, याचं नाव काय येतं? सायक्लोहेक्झॅनोन. कारण की C डबल बॉन्ड O कुठे आहे? सायक्लोहेक्झॅनवर. इथं नाहीये, तर कुठे? रिंगच्या बाहेर आहे. साईड चेनला फंक्शनल ग्रुप. तर जिथं साईड चेनला फंक्शनल ग्रुप येतो तिथं साईड चेनलाच नंबर करायचा, बरोबर. आणि आपली रिंग काय होते? ब्रांच. सो इथे 1 आणि इथं 2. सो 2 कार्बनचा कीटोन आहे. सो याचं नाव काय येतं? इथॅनोन. ठीक आहे. 2 कार्बन आणि कीटोन, आणि त्याला कोण लागलंय? ब्रांच फिनिल. किती नंबरला? 1. 1 फिनिल इथॅनोन. कळालं? सो रिंग आली किंवा कसं आलं तर काय करायचं? ओके. विल हॅव वन मोर एक्झाम्पल. C डबल बॉन्ड O C डबल बॉन्ड C. सो वी हॅव 2 ग्रुप्स हिअर. एक आहे डबल बॉन्ड आणि एक आहे C डबल बॉन्ड O. आता नेम कसं लिहायचं परत?
सायक्लोहेक्स इन ओन. कळालं? शेवट कशाने झालाय? ओनने. सो त्याला नंबर द्यायचा 1 2 3. सो इथे नंबर गेला 1, इथे गेला 2. कळाले? सो सायक्लिक सिस्टीम, डबल बॉन्ड आला, आता कसं करायचं? कळालं? सो दिस इज अबाउट, अजून एक डायचं घेऊयात म्हणजे आपला कीटोन खतम होईल. सो कीटोन मध्ये काही जास्त प्रॉब्लेम नाहीयेत, सोपा फंक्शनल ग्रुप आहे. सो इफ यू हॅव 2 फंक्शनल ग्रुप 1 2 3 4 5 6 कार्बन. सो हेक्झेन बरोबर 2 आणि 5. सो इथं जेव्हा डाय येतो तेव्हा ई लिहायचा, हेक्झेन 2 5 डाय ओन. ओके. इफ यू गेट 3 फंक्शनल ग्रुप देन व्हॉट इज द नेम? 3 आले तरी सुद्धा काही डोक्याला ताप नाही, ठीक आहे, बिकॉज ऑल द 3 दे आर ए पार्ट ऑफ चेन. आपल्या अल्डिहाइड सारखा प्रकार नाही. सो टोटल 6 कार्बन आहेत आणि 3 सी डबल बॉन्ड 1 3 5. सो नाव काय येणार आहे? सायक्लो हेक्झेन 1 3 5 ट्राय ओन. ओके. So I hope you have understood these points. What we have seen: अल्कोहोल, इथर, इपॉक्साइड, अल्डिहाइड आणि कीटोन. ओके. या फंक्शनल ग्रुपचा आपण नोमेनक्लेचर बघितलंय. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण कार्बोक्सिलिक ऍसिड आणि त्याचे डेरिव्हेटिव्ह यांचं नोमेनक्लेचर बघू, बिकॉज इट इज अगेन अ बिग टॉपिक. सो आपण त्याचा सेपरेट व्हिडिओ करू. कळाले? आता काय बघितलं आपण? सिंगल बॉन्ड आणि कार्बोनिल कंपाऊंड्स. ओके. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण हे कंटिन्यू करू. चालेल? चलो, सो विल स्टॉप हिअर. तुमच्या फ्रेंड्सना पण सांगा हे व्हिडिओज बघायला, त्यांना पण सर्क्युलेट करा. वेगवेगळ्या कॉलेजेसमध्ये वगैरे तुमचे फ्रेंड्स असतील तर त्यांना नक्की सांगा. ठीक आहे. गुड बाय.